एका घनदाट जंगलाच्या काठावर वडाच्या मोठ्या झाडाखाली पार्वती आजी राहत होती. आजी गरीब होती, पण तिचं मन खूप मोठं होतं. रोज सकाळी ती 2 भाकऱ्या भाजायची, एक स्वतःसाठी आणि एक कुणी भुकेला आला तर त्याच्यासाठी. त्या जंगलात एक मोठा, ताकदवान गोरिला राहत होता. त्याचं नाव होतं कालू. दिसायला तो भयानक वाटायचा, म्हणून जंगलातील प्राणी आणि गावकरी त्याला घाबरायचे. पण कालूचं मन खूप कोमल होतं. तो कोणालाही त्रास देत नसे, फक्त एकटाच जंगलात राहत असे. एके दिवशी जोरदार पाऊस पडत होता. आजी जंगलातून जात असताना घसरून पडली. तिच्या पायाला दुखापत झाली. तेवढ्यात कालू गोरिला तिथे आला. आजीला भीती वाटली, पण कालूने हळूच तिच्या जवळ येऊन पाण्यापासून वाचवण्यासाठी मोठं पान धरलं. कालूने आजीला उचलून वडाच्या झाडाखाली आणून बसवलं. आजीने त्याच्याकडे पाहून हसत म्हटलं, "अरे देवा, तू तर खूप चांगला आहेस रे." आजीने आपल्या पिशवीतली भाकरी काढून कालूला दिली. इतकं प्रेम आणि माया त्याला आयुष्यात कधीच मिळाली नव्हती. त्या दिवसापासून कालू रोज आजीच्या झाडाजवळ यायला लागला. तो आजीसाठी फलम आणायचा, लाकूड गोळा करून द्यायचा आणि तिला जंगलातून सुरक्षितपणे आण करायचा. हळूहळू गावकऱ्यांना कळलं की गोरिला वाईट नाही, तर आजीचा रक्षक आहे. मग सगळ्यांची भीती नाहीशी झाली. आजी आणि गोरिला यांची मैत्री संपूर्ण जंगलात प्रसिद्ध झाली. मी जंगलाचा राजा या नात्याने सांगतोय. माझ्या अशाच कहाणी तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व मला लाईक करा.